तर वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे। परळीमध्ये कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। संक्रांतीचा दिवस असताना सुद्धा परळीमध्ये सर्व दुकानं बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यामध्ये केवळ परळीच नव्हे तर वेगवेगळ्या भागामध्ये अशी आंदोलनं केली जात आहेत। काही ठिकाणी टायर जाळण्याचे प्रकार घडलेले आहेत, तर काही ठिकाणी आंदोलक टॉवरवर चढून आक्रमक झाल्याचं देखील दिसतंय। आणि या क्षणाचे अपडेट्स म्हणजे वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि संक्रांतीच्या दिवशी ऐन फुललेली बाजारपेठ काही तासातच आता बंद झालेली आहे। सध्या परळीमध्ये बाजारपेठेत शुकशुकाट असल्याचं दिसतंय आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आफ्ताब शेख यांच्याकडून। आफ्ताब, या क्षणी काय चित्र आहे परळीमध्ये? अमोल, खरं तर मकर संक्रांती निमित्त आज बाजारामध्ये सकाळपासून मोठी गर्दी होती। मात्र ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना केस न्यायालयामध्ये हजर करण्यात आला, कोर्टामध्ये तपास यंत्रणांनी मकोका लावण्याचा निर्णय जो वाल्मिक कराड यांच्यावरती घेतला आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड यांचे सगळे समर्थक जे आहेत ते आक्रमक भूमिकेमध्ये आहेत। सकाळपासून ठिकठिकाणी परळीमध्ये आपल्याला आंदोलन होताना पाहायला मिळत आहेत। परळी शहर बंदची हाक जी आहे ती कार्यकर्त्यांनी दिली आणि त्यानुसार संपूर्ण कडकडीत बंद जे आहे ते परळी शहरामध्ये आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते। परळीमधल्या ज्या मुख्य बाजारपेठा आहेत त्या देखील आता बंद झालेल्या आहेत। पोलीस जे आहेत ते कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अतिरिक्त बंदोबस्त जे आहे ते परळी शहरामध्ये तैनात केलेला आहे। खरं तर कार्यकर्ते सगळे आक्रमक भूमिकेत आहेत। ठिकठिकाणी रास्ता रोकेसारखे प्रकार घडत आहेत, टायर जाळले जात आहेत। टॉवरवर चढून सकाळपासून कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करत होते। मात्र टॉवरवरून जरी कार्यकर्ते उतरलेले असले तरी शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मात्र आंदोलन कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परळी सध्या मात्र कडकडीत बंद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद आफ्ताब या सविस्तर माहितीबद्दल। तर संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आणि भाऊ धनंजय यांनी मकोकाबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आहे की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली आणि त्यांना कोण मदत करणारे असतील त्यांना पण यामध्ये 6 आरोपी करावं। आणि राहिला विषय मकोकाचा, तर आम्हाला असं वाटतं की माझ्या वडिलांनी कुठलाही सहभाग आलेला नाहीये। त्यांनी कुठल्या ग्राउंडवर घेतले, काय घेतले, ते काय ऍप्लिकेशन दिले, आमच्याकडे आणखी कॉपी मिळाली नाही। उद्या त्याच्या प्रत मिळतील आम्हाला, त्यानंतर आम्ही पुढे कायदेशीर ठरवू। पहिला वाल्मिक कराडचा रिमांड उद्या कोर्टामध्ये होईल, कारण प्रोडक्शन वॉरंटसाठी जो अर्ज देण्यात आलेला होता तो मोका कोर्टानं मान्य केला, मंजूर केला आणि त्यानंतर प्रोसिजरल आहे, तो प्रोसिजरल पार्ट आहे। त्यांनी ऍप्लिकेशन दिले, त्यांना ऑलरेडी MCR दिलाय मला एका गुन्ह्यामध्ये, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना प्रोडक्शनचा अर्ज मंजूर केलेला आहे। त्यांना उद्या कोर्टात हजर करतील। जे काय उद्या जे अर्ज दिलेला आहे कुठल्या गुन्ह्यावर, आम्ही ते उद्या कागदपत्र ज्यावेळेस आम्हाला मिळतील त्या कॉपी त्यावेळेस पुढची दिशा ठरवू। तुम्ही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जी डिफेन्सची बाजू कोर्टामध्ये मांडत होता त्यावेळेला सुद्धा 29 जे काही मे महिन्यातली केस होती त्यामध्ये सुद्धा तुम्ही लावून धरला तो संदर्भ की वाल्मिक कराड यांचं मे महिन्याच्या केसमध्ये कुठेही उल्लेख नव्हता, नाव नव्हतं, तर या गुन्ह्यामध्ये आता कशा पद्धतीने टाकण्यात आलं हे षडयंत्र आहे। हो, आमचं तेच म्हणणं आहे की 29ला कुठल्या तरी आरोपीच्या विरोधात एक कंप्लेंट होती आणि जे काही दुसरी फिर्याद झालेली 11-12ला जी आपण आज घरी आताची फिर्याद त्याचा आणि याचा ह्या गुन्ह्याचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही। ओढून ताणून हे कुठेतरी, त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलं की आम्हाला कागदपत्र मिळू द्या, कागदपत्र मिळाल्यानंतर आम्ही पुढची दिशा सांगू। नेमकं त्यांना कुठल्या प्रकरणामध्ये मोका लावलेला आहे? 302 मध्ये आहे का खंडणीमध्ये? आता आमच्याकडे त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाहीयेत। उद्या ज्यावेळेस रिमांड मिळेल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात हजर होऊ। रिमांड मिळाल्यानंतर आम्ही बघूया त्याच्यात काय आता पुढची प्रोसेस काय असणार, त्यांना कुठे घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना कधी CID विचारा ना, मला कसं सांगता येईल काय प्रोसेस काय असेल? तुम्ही कोर्टामध्ये केला, नेमकं षडयंत्र का वाटतंय, त्याची कारण काय आहेत आणि सध्याची परिस्थिती पाहता त्याचं कारण असं की 29 त्यांचं म्हणणं आहे की 29/11ला यांना ही खंडणी मागितली गेली। 29/11 11-12पर्यंत कुठलीही त्याच्यामध्ये तक्रार नाही आहे आणि या संदर्भात मे मधली एक तक्रार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही वाल्मिक कराडाचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही। हे फक्त ओढून ताणून कोणा काहीतरी नाव इन्क्लूड करायचं असं आम्ही आर्ग्युमेंट केलेलं आहे। ते बघूया पुढे काय होईल, ते पुढे जसं जसं चालेल कायदेशीर प्रक्रिया होईल त्या दृष्टीने सांगू। रिमांडसाठी डिफेन्सचे मुद्दे आता रिमांडसाठी डिफेन्स मी तुम्हाला तेच सांगितलं की आमच्याकडे रिमांड त्यांनी का मागणार आहे, त्यांचं कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही, कुठले कागदपत्र नाही आहेत। आता ते SITच्या ताब्यात असतील का CIDच्या ताब्यात असतील?
तेच म्हणलं तुम्हाला की आम्हाला ह्या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही, कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठल्याही आरोपीला त्याच्यामध्ये वाईस नसतो. ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये बघू काय सांगायचं. मात्र मोक्का अंतर्गत कशा पद्धतीने हे केलं गेलं आणि आज जे हजर करण्यात आलं होतं, जे SITने जे काही दावे केले की आता गुन्ह्याच्या संदर्भात काही हात आहे का, कट आहे का, कुठलंही सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेलं की आम्हाला ह्या 103 BNS मध्ये जे खुनाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितलेली होती. त्यामुळे आत्तापर्यंत तरी तसं कुठलंही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाही आहे. त्यांनी कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेला आहे ते आम्ही आता सांगणं योग्य. ज्यावेळेस कागदपत्र कोर्टातून आम्ही काढू त्यानंतर पुढची मोक्काची काय कारवाई झाली का आज? तेच सांगतो तुम्हाला. आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाही आहे. मोक्का संदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही आहेत. CIDने जे काय प्रोडक्शन ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.